आज आपण चिकन रश्श्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण चिकन धुवून त्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवूयात. त्यानंतर आपण कांदा, कोथिंबीर, टमॅटो, खोबरं, लसूण ही वाटणाची तयारी करून घेऊयात. त्यानंतर हे सर्व आपण भाजून घेऊयात. छान लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर आपण एका टोपामध्ये 4 पळ्या तेल घेऊयात. 4 पळ्या म्हणजे 4 चमचे तेल घेऊयात. त्यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकूयात. मसाला छान वास येईपर्यंत, लाल होईपर्यंत परतायचा आहे. मसाला छान परतला की त्याचा छान वास यायला लागतो. मसाल्याचा वास आला की समजायचं की मसाला छान परतला गेला आहे. आता मसाला परतून झाला की आपण त्याच्यामध्ये सातारी कांदा लसूण मसाला टाकणार आहेत. घरगुती केलेला मसाला आहे तो त्यात टाकणार आहे आणि त्यानंतर चिकन मसाला टाकणार आहोत. आपण 4 ते 5 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि चिकन मसाल्याची सुहाना चिकन मसाल्याची पुडी टाकलेली आहे. कारण 1 किलो चिकन आहे त्यामुळे 1 पुडी टाकलेली आहे मसाल्याची. आणि ते मसाला टाकल्यानंतर छान असा मसाला परतून घेऊयात. पूर्ण चटणी एकत्र मिक्स झाली पाहिजे छान प्रकारे. तुम्ही बघू शकता मसाला आपला परतून झालेला आहे. त्यात आता आपण चिकन टाकणार आहोत. आपण मॅरिनेट केलेलं सर्व चिकन त्यात टाकून घेऊयात. चिकन टाकून झाल्यानंतर ते छान प्रकारे मिक्स करूयात. चिकन छान प्रकारे मिक्स करून झालं की त्यात थोडीशी कोथिंबीर टाकूयात वरून. आपण आळणी तयार केलेलं नाही, आपण डायरेक्ट चिकन शिजायला टाकलेलं आहे आळणी न बनवता. कोथिंबीर टाकून हलवून घेऊयात. चिकन सगळं मिक्स झालं पाहिजे. मसाला चिकनला पूर्णपणे लागला गेला पाहिजे. अशा प्रकारे नीट हलवून घ्या. चिकन छान प्रकारे हलवून झालं की आपण त्यात पाणी टाकणार नाही आहे लगेच. चिकनवरती टोपावरती आपण ताट ठेवूयात. त्यात एक अर्धा तांब्या पाणी ओतूयात आणि पाणी गरम होईपर्यंत ताट तसंच झाकून ठेवायचं आहे. मी अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकताय असं ताट ठेवून झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं. दहा ते 15 मिनिटं झाकण तसंच ठेवूयात. त्यानंतर झाकण काढून आपण हे पाणी त्याच्यामध्ये ओतूयात चिकनमध्ये. तुम्ही बघू शकता चिकनला आपोआप पाणी सुटतं, पाणी टाकलं नाही तरीही. चिकनमध्ये आपण पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेऊयात. चिकन छानपैकी मिक्स करून झाल्यावरती पुन्हा एकदा झाकण लावून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊयात. पाणी तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकताय. तुम्ही बघू शकता आपलं चिकन आता शिजलेलं आहे. त्याला छान उकळी आलेली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि आपलं चिकन तयार आहे. तुम्ही बघू शकता पीस किती छान प्रकारे शिजलेलं आहे ते.